चला गोलंदाजी मार्कवर पहिले षटक घेऊन मकसूद आणि स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल ते म्हणजे आमिर लड्डू. नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय आमिर अली. आमिर लड्डू बद्दल बोलायचं म्हणजे मागच्या वर्षी या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून हा ओळखला जातो. सर्वात जास्त धावा या फलंदाजाने बनवल्या होत्या. आणि पंच दोन्ही पंच एक सूचना आहे, एक मिनिट तुमच्या मोबाईलवरती टाइम बघून घ्या, कारण या संघाला 40 मिनिटाचा टाइम दिला जाईल. 40 मिनिटाच्या टाइम मध्ये 7.1 षटकाचा खेळ झाला पाहिजे, अन्यथा पॅनल्टी स्वरूपामध्ये 38 सर्कलच्या बाहेर जे 5 खेळाडू उभे करता तुम्ही शेवटच्या षटकामध्ये ते 4 करावे लागतील. या दरम्यान पहिला चेंडू मकसूदचा रिवास, पहिल्या चेंडूवर फटकार, चेंडू जातोय सीमा पार. अशा संघांमध्ये रंगत असलेला हा उपांत्य फेरीचा आजचा दुसरा सामना. परतूरचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. आमचे नाझीम मामा त्यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. काय सुरुवात झाली या सामन्याच्या देगलूरसाठी. परत एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे, तेज असा आउटफील्ड. 2 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्ये. नाही 4 आहे करेक्ट. मॅन्युअल स्कोरिंग नाहीच का. पुढचा चेंडू परत एकदा रिव्हर्स साठीचा प्रयत्न, पण यावेळेस यश नाही. डॉट चेंडू. चौकार. स्टम्प्सच्या मागे, एसटीच्या मागे रिव्हर्सशिपचा सातत्याने प्रयत्न. यावेळेस जागा बनवली लेग साठी. केवळ एक धाव. नक्की सर, या मकसूद गोलंदाजाबद्दल बोलायचं म्हणजे जे बॉल आउटचा सामना झाला होता सर, एक मात्र खेळाडू होता की ज्याने विकेट घेतली होती. म्हणजे बॉल आउटच्या वेळेस एक मात्र गोलंदाज त्याने हिट केला होता, हा तो गोलंदाज. टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथं उभा आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 11 धावा. सचिन, या स्पर्धेचा हा शेवटचा अंतिम दिवस. काय आयोजन आहे आणि भोकरच्या प्रेक्षकांचं प्रेम. बाहेरून बघताना जितका आनंद येतो, प्रेक्षकांचा प्रेमाचा भारही तितकाच असतो मैदानाच्या आत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि संघासाठी पहिलं षटक, माफ करा स्वतःचं पहिलं षटक, संघासाठी दुसरं षटक. फरान यावेळेस पुन्हा कट केलाय. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार.
चला धगधग वाढली कारण थर्ड अंपायर कडे तिसऱ्या पंचाकडे निर्णय जातोय. ज्या प्रकारचा सामना आपण मैदानावर पाहिला अगदी त्याच प्रकारचा सामना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार नाही कारण दोन बलाढ्य संघ परतूर आणि देगलूर हे दोन बलाढ्य संघ एकमेकांशी दोन हात करतायत मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचाकडे निर्णय घेतलाय. सचिन जेवढे मोठे सामने प्रेशरही तेवढंच जास्त. थर्ड अंपायर नारायण. निर्णय येणं शिल्लक आहे. थोडीशी प्रतीक्षा करावी लागेल. हा जो रन होता ही जी धाव होती थोडीशी रिस्की. सर सॉफ्ट कॉल काय असेल पंच. नॉट आउट आहे सॉफ्ट कॉल पण ते तिसऱ्या पंचाकडे इशारा गेलाय. चला पंचाचा इशारा येतोय नॉट आउट. चला सामना लवकर खेळवायचा आहे. अतिशय क्लोज कॉल होता तो. एका बाजूने थर्ड अंपायरने सॉफ्ट डिसिजन जे होतं नॉट आउटचं त्याचाही आदर केला. अगुटप्याचा चेंडू गलीचे क्षेत्ररक्षक त्याच्या मागे पळतायत. केवळ एक धाव. आणि हेच आहे मोठ्या सामन्यांचं प्रेशर. म्हणजे चेंडू गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचला पण केवळ एक धाव घेता आली. आणि मागच्या चेंडूवर जिथं धाव बनत नव्हती तिथं धाव घेण्याचा प्रयत्न. ज्या दबावाबद्दल आपण बोलतोय ते हेच आहे. पुढचा चेंडू परत एकदा चुकीचा कॉल. विकेट. डिसिजन आउट आहे. थर्ड अंपायरने एकदा चेक करायचं आहे. नारायण हे जे प्रेक्षकांचं प्रेम आहे त्याचा भारही तितकाच मोठा असतो. जेव्हा या संख्येची गर्दी तुम्ही मैदानामध्ये पाहता खेळाडू थोडेसे भांबावलेले असतात. कित्येक वर्षांचा अनुभव खेळण्याचा या खेळाडूंना तरी सुद्धा प्रेक्षकांना त्यांच्या प्रेमाच्या भारामुळे कधी कधी पाय जड पडतात.
सातत्याने चुकीचे कॉल आणि विकेट गमवावा लागला. पहिला रनआउटच्या रूपात. थोडासा संयम दाखविणं, स्थिरतेने खेळणं आवश्यक आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, अगदी मोक्याच्या क्षणी विपिनचा तो रनआउट आणि सामन्याची दिशा बदलली होती. बीसीसी संघाला तो सामना गमवावा लागला होता. सध्या समालोचन. पुढचा चेंडू. यावेळेस फुल टॉस चेंडू, क्षेत्ररक्षक तिथं उभा होता. चांगला प्रयत्न. थोडस जजिंग जे आहे, ज्या स्पीडने तो चेंडू आला होता त्याच्याकडे, मिड ऑफचा तो क्षेत्ररक्षक ज्या गतीने तो चेंडू आला होता, ती उंची जज करण्यामध्ये थोडासा अपयशी. हाताला चेंडू घासत हातातून निसटला. पुढचा चेंडू. यावेळेस फुलटॉस चेंडू, दिशेपासून भरकटलेला. चांगल्या पद्धतीने कव्हर केला स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने. आणि दिशेपासून भरकटताना एक अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात आणि एक असन 22च्या. अतिशय सावध पद्धतीने दोन्ही संघ खेळतात या क्षणी. थोडासा दबाव दोन्ही बाजूने आपण यावेळेस अनुभवू शकतो. पुढचा चेंडू, परत एकदा फुल टॉस. रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न होता. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात दोन्ही संघ या क्षणी. चेंडू पाठवा. दोन्ही संघ समाधानी असतील. समसमान अशी या क्षणी स्थिती दोन्ही संघांसाठी. 20 धावा फलकावर लागल्या देगलूर संघाच्या एका गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही दिग्गज बलाढ्य अशा संघ, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होताना. संदीप गौड मित्रमंडळ आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने, या सामन्यांचा आजचा हा अंतिम दिवस. आजचं हे दुसरं सेमीफायनल या ठिकाणी रंगलेलं आहे. भोकरचं हे जे आयोजन आहे, त्याची ख्याती, त्याचं नाव, बॉलर नाव, त्याची ख्याती आहे त्याच्या पारदर्शकतेमुळे. अतिशय फेअर, अतिशय पारदर्शी, निष्पक्षपणे खेळविले जात असलेले हे सामने. जसजशी वर्ष सरत आहेत, स्पर्धेचं वलय, स्पर्धेचं नाव अधिकाधिक बहरत आहे. शिंदे आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. बबलू शिंदे परतूरसाठी आपण त्यांच्या कर्णधाराकडून ऐकल्यासारखं गोलंदाजांमध्ये थोडेसे बदल बघतोय त्यांच्या स्क्वॉड मध्ये. पहिला चेंडू अगदी मुळात
बबलू शिंदे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. काय तगडी सुरुवात आहे त्याच्याकडून आपल्या संघासाठी. पहिला चेंडू अगदी मुळात आणि यष्टी घेऊन गेलाय तो चेंडू. हनुमान नगर हनुमान मंदिराचं हे मैदान भोकरचं प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं. प्रेक्षकांची तौबा गर्दी. आजचं हे दुसरं सेमीफायनल. देगलूर कडून फलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी आलेला आहे. सुंदर प्लेसमेंट, चांगली टायमिंग आपण बघितली. शेवटच्या चेंडूवर 4 धावा. संयमी आणि तंत्रशुद्ध पद्धतीने खेळायला तो चेंडू. याच पद्धतीच्या खेळाची अपेक्षा या क्षणी देगलूर संघाला त्यांच्या फलंदाजांकडून. पुढचा चेंडू परत एकदा फुल टॉस. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला. बबलू शिंदेचं हे षटक. मैदानावर आपण वाढलेल्या हालचाली बघतोय. प्रत्येक चेंडूवर काहीतरी घडतंय. थोडा वेळ हवेमध्ये ट्रॅव्हल केलेला तो चेंडू, पण जज करण्यामध्ये थोडासा अपयश येतो. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत त्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण बघितलं. केवळ एकेरी धाव मिळाली. पुढचा चेंडू. काय शॉट आहे. 6 धावा. केलेला तो चेंडू होता. पाहता क्षणी आपली बॅट चालवली फलंदाजांनी. एक उत्तुंग षटकार. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर देगलूरचे फलंदाज झुंजतायत. एक तगडी फाईट मैदानाच्या आत रंगलेली. परत एकदा कुटुंबाचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने त्याला खेळलंय. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे. केवळ एकेरी धाव. या क्षणी धाव संख्या आहे 32 धावा. अजूनही समसमान अशी स्थिती या सामन्यामध्ये. परत एकदा थोडासा ओढून खेचून टाकलेला तो चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बीट. 3 षटकानंतर धावसंख्या 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुमारे 11 रन्स प्रति ओव्हरच्या स्ट्राईक रेटने देगलूरची फलंदाजी होत आहे. दुसऱ्या बाजूला 2 गडी 3 षटकांमध्ये टिपल्यात परतूरच्या संघाने. अतिशय चुरशीची अशी लढत आपण बघतोय मैदानाच्या आत रंगलेली. संदीप पाटील गौड मित्रमंडळ भोकर, बीसीसी क्रिकेट क्लब भोकर आयोजित खासदार चषक 2025 चे हे सामने. या आयोजनामध्ये ज्यांनी ज्यांनी घाम गाळलाय, बीसीसी संघाचे सर्व खेळाडू, संदीप पाटील मित्रमंडळ सोबतच आमचे सर्व प्रायोजक, ज्यांनी ज्यांनी आपला मदतीचा हात
या आयोजनामध्ये आमच्या पाठीशी ठेवला सर्व मार्गदर्शक मंडळी, आयोजन समितीच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार. हे जे भव्य आयोजन बघतोय, ग्रामीण भागातील, मराठवाड्यातील खेळाडूंसाठी एक सुंदर असं व्यासपीठ. परत एकदा बॅट चालवलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. थोडस कॅप्टनच्या जबाबदाऱ्या वाढतात, क्षेत्ररक्षणामध्ये सतत बदल करावे लागतात. आणि फटका, उत्तुंग 6. काहीशी धावगती वाढताना देगलूर संघाची. दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत. यावेळेस स्लोअर वन. शेवटच्या क्षणी गतीमध्ये परिवर्तन आपण बघितलं, हलक्यात आणि त्याला प्लेस केलं होतं गलीच्या दिशेने. एक धाव. पुढच्या टप्प्यावर खेळविलेला हा चेंडू, चांगला कॉल, एक धाव. इक्बाल आणि प्रतीक. देगलूर संघाचा डाव चांगल्या पद्धतीने सावरलाय त्यांनी आतापर्यंत. चांगल्या गतीने खेळतात दोन्ही फलंदाज. आमचे महिषाचे दाजी, त्यांची जी मुलं इथं आलेली आहेत, त्यांनी कृपया माईक कडे यावं. चेंडू हवेमध्ये, विकेट किपर त्याच्या खाली. आणि पुढचे 500 नाझिम मामा यांच्याकडून फिक्स आहेत गोलंदाजासाठी. आज बेटा सब दिखता वो सब दिखता वहाँ आएगा आता दिवशी तर बसून खेळायचं मामा काय बोलू आता भावाकडून बोलू की मामाकडून मी मामाची लेख आहे घरी आखूट टप्प्याचा हा चेंडू, षटक पूर्ण. धाव संख्या 40. 3 षटकाच्या मोबदल्यात, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अरे नारायण 5व्या बॉलवर काय झालं, 4थ्या बॉलवर
41 धावा फलकावर लागल्यात देगलूर संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन्ही संघ या ठिकाणी समसमान स्थितीत दिसत आहेत. 10 धावांची जी धावगती आहे, परतूरचा संघ त्याच्याने समाधानी असेल. देगलूर संघाला थोडीशी इथून गती आवश्यक आहे. काहीच करणार का आता, फक्त बघायचं काय करायचं आम्ही ठेवलेलं नाही तुमच्या. नाही त्याच्यात चालू. अतिशय उत्कृष्ट असं हे आयोजन. या आयोजनासाठी संदीप पाटलांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली, अनिल बेर्देवाड, प्रशांत आडे, आमचे मार्गदर्शक नदीम भाऊ, सुनील कदम खांबासारखे उभे आहेत पहिल्या दिवसापासून. त्यांचं खूप खूप अभिनंदन. सामन्यावर परत जाऊयात. तिथं नदीम भाऊ आहेत, अतिशय अनुभवी असे पंच. प्रेक्षकांना सांगतो, रन तिथं अलाव केलेला नाही, कारण शॉटचा अटेम्प्ट नव्हता. गतीने केलेला तो चेंडू होता. शॉर्ट असं रनअप. बबलू शिंदे मागच्या षटकामध्ये पहिला जो चेंडू होता याच गतीने स्टंपच्या दिशेने गेलेला तो चेंडू होता. परत एकदा तोच प्रयत्न होता गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी या क्षणी. स्लॉट मध्ये तो चेंडू बघत राहावं लागेल क्षेत्ररक्षकाला. 6 धावा. ज्या वेळेस तुमच्याकडे डावखुरा फलंदाज असतो, हा जो चेंडू आहे डावखुऱ्या फलंदाजांचा आवडता चेंडू. आणि मिड विकेटचं ते क्षेत्र डावखुऱ्या फलंदाजांचं आवडीचं क्षेत्र. परत एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. चांगली लढत बघतोय आपण. पहिला डॉट, त्यानंतर षटकार आणि परत एकदा डॉट. अतिशय तुंबळ अशी हाणामारी फलंदाज आणि गोलंदाजांमध्ये रंगलेली. बबलू शिंदे खास गोलंदाजीसाठी त्याला सामील केलं आपल्या संघात परतूर संघाने. परत एकदा फटका आहे आणि काल बॉल दिसेल असा झाला गगनचुंबी. हा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत स्क्रीनवर 48,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती लावलेली आहे. शरीराच्या दिशेने केलेला, गतीने केलेला तो चेंडू शरीराचा स्पर्श करत
लेग स्लिपच्या दिशेने डॉट. आणि काहीसं हेच समीकरण राहिलंय जेव्हापासून हे दोन फलंदाज मैदानात आपल्याला दिसत आहेत, इक्बाल आणि आसिफ. एक दोन बीट आणि त्यानंतर एखादा फटका. अगुटप्प्याचा चेंडू परत एकदा त्याला खेळलंय मिड विकेटच्या क्षेत्रात. चांगली क्षेत्ररक्षण. केवळ एक धाव. 5 षटकानंतर 54 देगलूर संघ. एक चांगली सावध सुरुवात बनावी लागेल, कारण 5 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे निर्धारित 30 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. धाव पलकावर लागल्या गेल्या ते 54 धावा. 3 गडी बाद. बघूया मैदानाच्या आतमध्ये थोडासा प्लॅन, थोडस रणनीती आखली जाते परतूर संघाकडून, कारण या सामन्यातील विजेता संघ 2 हात करेल फायनल मध्ये स्पीड 11 कळमनुरी संघाशी. त्यामुळं अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. खूप लांबचा प्रवास करून आलेले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांशी 2 हात करतायत. बघूया संघाचे संघनायक कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावर विश्वास दर्शवतील. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत पाटील, त्याच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. अतिशय महत्वपूर्ण असा हा सामना दोन्ही संघांसाठी. अनिकेत सचिन, अशा भव्य आयोजनाच्या फायनल सामन्यामध्ये खेळणं प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्न असतं. स्वतःला त्या अंतिम सामन्यामध्ये पाहणं, नक्की सर. त्यासाठी प्रत्येक जण जीव पणाला लावून खेळतो मैदानात. सर आताच आपण युट्यूबवर कमेंट वाचत आहात, पाहत आहात की ब्रोकरचा क्रिकेट म्हणजे मराठवाड्यातील क्रिकेटचा, महाराष्ट्रातील क्रिकेटचा वर्ल्ड कप. डावकुरी हाताचा फलंदाज इक्बाल सामना करेल. यावेळेस कोदून मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे या संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि केवळ एकच धाव. कृष्णा, चला कृष्णा, कृष्णा सुरसुरवाला उर्फ रबाडा. यावेळेस फटका मारला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमा पार. जगदंब ऑफ साईडचे जे कॅमेराजवळ बसलेले आहेत वर स्टेजवर, ऑफ साईडचे सगळे खाली उतरा, सगळे खाली उतरा. तिथले मॅच थांबवा, अंपायर मॅच थांबवा 2 मिनिट. ते खाली उतरा तिथले सगळे. स्क्वेअर लेग कॅमेऱ्याच्या ऑफ साईडचे सगळे खाली उतरा. वरचे स्टँडवर बसलेले वरचे खाली उतरा सगळे. चला भाऊ, खाली उतरायचे. सर्वांनी खाली उतरा लवकरात लवकर. लाकडाचं आहे, तू तुटलं तर सगळे खालचे मरतील विनाकारण. भाऊ सगळ्यांनाच आवाज देतोय. सर्व म्हणजे सर्व, फक्त कॅमेरावर असेल, बाकीचे सर्व खाली आहे. चला, कोणीच बसत नाही तिथं. बालाजी भाऊजी, त्या पोरांची काळजी घ्यायची आहे, तुमचं काय नाही. आमचे RFO बालाजी सर जंगलामधील मचान आणि वाघ खेळतायत मैदानाच्या हात. सामन्याला सुरुवात होते पूर्ण एकदा.
सुंदर फटका, आकर्षक असा तो शॉट. निघता क्षणी 6 धावा. सोहेल चाऊस यांच्याकडून पारितोषिक आले फलंदाज आसिफ साठी. या षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा झाले. दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक लागू राहणार आहे. रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे पाहायला मिळालाय, परंतु अतिशय दूर टाकलेला चेंडू फलंदाजापासून बॅटशी संपर्क झालेला नाही. निर्धावच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुरक्षितरित्या खेळलाय ते क्षेत्ररक्षक आहे. बघूया किती धावा होतील. एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या वाढतीये. धावफलकावर लागल्या ते डबल 66 म्हणजे 66 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6वं षटक प्रगतीपथावर. माझ्या मते या षटकाचा हा शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. डावखुरे आता जे फलंदाज इकबाल साठी मारलाय. काय फटका मारलाय भावा. षटकार तो शिकाले. त्याच्याकडून अजून एक पारितोषिक आले फलंदाज इकबाल साठी. आता तब्बल 501 रुपयाचं समालोचन कक्षाकडे ते जमा आहे. जाकीरबाई सोहेल चाऊस यांच्याकडून हे पारितोषिक आहे. चला वेळ नको. पंच दोन्ही पंच सूचना आहे. अगोदरच भरपूर वेळ झालेला आहे. अजून 2 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर हा सामना खेळवायचा आहे. निर्धारित 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले आहेत 3 गडी बाद 72 धावा. 72. चला अनिकेत चिखलेच्या हातात चेंडू दिसतोय यावेळेस. शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. अनिकेत चिखले डावकुरी आताचा हा गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल, कारण फलंदाज मात्र धाकड फलंदाज आहे. मागच्या सामन्यातला हा हिरो आसिफ. फुलटा चेंडू होता. खेळला तिथं क्षेत्ररक्षक आहे. चांगली फेकी, तेवढीच चांगली फेकी आणि केवळ एकच धाव. या एका धावेने धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचली 73. 73 धावा. डावकुरे आताचे फलंदाज स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटशी संपर्क झालेला नाही. निर्धावच्या रूपात पाहायला मिळाला चेंडू. बॅटची हवा इथपर्यंत आली रे भावा. चांगली वापसी गोलंदाजाची. पुन्हा एकदा धावतोय. 55 क्रॉस केले. मारलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आणि चेंडू गेलाय सीमा पार. सोहेल चाऊस जाकीरबाई यांच्याकडून इकबाल साठी या षटकारासाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक समालोचन कक्षाकडे जमा. चला प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे. कोणताही फलंदाज मारो.
पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? पोहोचलेला नाहीये. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण एक्स्ट्राच्या रूपात अडवलाय. अनिकेत, या खेळाडू बद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, कारण जेवढा चांगला क्षेत्ररक्षक आहे तेवढा तगडा फलंदाज आहे. एकूण या चेंडूवर 3 धावा. पंच बरोबर का? 2 धावा, माफ करा, 2 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे आणि झेलबाद, इकबाल बाद. डीजे पारितोषिक आहे. मुज्जू आलाय. मुझम्मिल शेख फलंदाजीसाठी. इकबाल बाद झाल्याच्या नंतर इकबाल त्याने काय फलंदाजी केली होती. अडतीस धावावर बाद झाला. आता मुझम्मिल बघूया. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मारलाय, टोलवलाय, चेंडू हवाई यात्रेमध्ये आहे तिथे क्षेत्र. माय गॉड, झेल सुटलाय. चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजे दारात आलेल्या लक्ष्मीला नाकारल्यासारखं आहे भाऊ. झेल सुटलाय. अतिशय मोक्याच्या वेळी सुटलेला हा झेल. एक फलंदाजाला संधी म्हणावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार मारला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. असं वाटत होतं की चेंडू चंद्रावर जाऊन लँड होते की काय, परंतु क्षेत्ररक्षक वेल जेच करू शकला नाही आणि झेल सुटलाय. एक संधी फलंदाजाला. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 82. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज कृष्णाला. बघूया कृष्णा. स्ट्रायकर एंडला फलंदाज शेख मुझम्मिल. पहिला चेंडू फुल टॉस. काय फटका मारलाय भावा. चेंडूला पाडवलंय सीमा पार. जगदम यांच्याकडून या षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाज मुझम्मिल शेख या फलंदाजाला 88 धावा. 5 चेंडू पडणं अद्याप बाकी आहे. या दरम्यान पुढचा चेंडू मारलाय डाऊन द ग्राउंड. पोहोचलाय. काय क्षेत्ररक्षण आहे आकाश गोरेच. आपल्या परिसरातील जे की वन ऑफ द बेस्ट बॅट्समन ज्याला म्हणलं जातं, त्याचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. चला, बाउंड्री लाईन वर बसलेले प्रेक्षक भाऊ, तुम्ही खूप समजदार आहात मला माहितीये. थोडस उठायचंय तिथून. आपण जाग्यावर ना थोडस मागे व्हायचंय भाऊ. थोडस सहकार्य असू द्या आयोजन कमिटीला. या दरम्यान फटका मारलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार नाहीये, कारण चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालंय. या एका धावेनेशी धाव संख्या जाऊन पोहोचली 91. 91 धावा धाव पलकावर लागल्या गेल्यात. अजूनही
3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विपिन सर जिथं कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचंय. पुढचा चेंडू आसिफ साठी. यावेळेस आसिफने शेपल करून मारलाय. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल कारण ते तर मिसफील्ड झाली आहे त्या ठिकाणी आणि तत्पूर्वी 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहणार आहे आणि धाव पलकावर लागल्या गेल्या आहेत ते 90. हॅलो 93. 2 चेंडू बाकी आहेत. मारलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आणि चेंडू जातो 1 बॉल सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. शेवटचा चेंडू म्हणजे मोमेंटम. बघूया कोणता संघ मोमेंटम घेऊन जातो कारण या प्रकारच्या मॅचेस मध्ये मोमेंटम फार महत्वाचं असते. शेवटचा चेंडू स्ट्रायकर एंडला आसिफ. सुंदर चेंडू तिथे पाहायला मिळालाय. अंपायर डिसिजन वरच आउट. चला डॉट बॉल. चला निर्धारित 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेलेल्या आहेत ते किती. एक चेअर घे इकडे. एक चेअर घ्या का. म्हणजे मागचं सेमी फायनल सुद्धा असंच होतं. 97 धाव पलकावर लागल्या गेल्या होत्या. चला ज्या बॉलरने विकेट घेतलं होतं त्यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय आणि फलंदाजासाठी ते पारितोषिक आहे ते सुद्धा यायचे. भाऊ देगलूरचे एक जण इकडे या. ते पारितोषिक जे दिले होते की नाही भाऊ जे आम्हाला इकडे या. एक मिनिट इकडे. गुलजार भाई नदीम सर. चला फलंदाज कोण आहेत. फलंदाजाने यायचं आहे ते पारितोषिकासाठी. बोलो. हॅलो चला दोन्ही पंचांना विनंती सामना लवकरात लवकर सुरू करा. यानंतर आपल्याला परत 2 सामने खेळवायचेत. परतूर आपले ओपनिंग बॅट्समन पाठवून द्या. चला इकबाल मुज्जो आणि आसिफ इकडे यायचंय. लवकर या भाऊ लवकर या. फास्ट या. 2 मिनिट फास्ट येऊन जा. दादा तुमची फिल्डिंग आहे परत माहित आहे मला पण थोडं 2 मिनिट येऊन जा. मुज्जो इकबाल आणि आसिफ तिने यायचे. आसिफ साठी आसिफ भाई. 500 रुपयाचं पारितोषिक. खूपच सुंदर फलंदाजी केली आसिफने आज पण आणि काल पण. काल काय मॅच जिंकून दिले आहे उदगीर विरोध. जबरदस्त. आणि इकबालच्या त्या एका षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं ते दिले जाते. अरे दादा सॉरी मुज्जूच्या नहीं मामू षटकारासाठी होते ते. प्लीज. नहीं मुज्जू मामू जिधर किधर है आप थोड़ा सा स्टेशन. प्रशांत दादा हे 1000 रुपये द्यायचे आणि इकबालचे बढ़िया 500 चे 2 षटकार आहेत. अभिनंदन. वेल प्लेट. वेल प्लेड. चांगली फलंदाजी केली. ज्या प्रकारचा पहिला सेमी फायनल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता अगदी तोडीस तोड. म्हणजे पहिल्या सेमी फायनल मध्ये सुद्धा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 97 धावा पलकावर राहिलेल्या होत्या. या सामन्यामध्ये सुद्धा 97 धावा बोर्डावर आहेत. 98 धावाचा पाठलाग करेल कळमनुरीचा संघ.
माफ करा परतूरचा संघ. सेम स्कोर. दोन्ही सेमीफायनल सेम स्कोअर्स. एका संघाला चेस करता आले नाही. आता बघू दुसरा संघ काय करतोय. परतूर जो की खूपच जबरदस्त फलंदाजांनी भरलेला संघ. परतूरचा गोलंदाज ज्याने विकेट घेतला होता कृष्णा 2 मिनिटांसाठी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. फरान, कृष्णा आणि बबलू या तिन्ही गोलंदाजांनी यायचे समालोचन कक्षाकडे. तुमच्यासाठी पारितोषिक आहे. नाझीम भाई यांनी हे पारितोषिक ठेवलं होतं. माफ करा कृष्णा नाही तो अनिकेत आहे. अनिकेत आहे अनिकेत. अनिकेत, फरान आणि बबलू. आणि एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्याकडे पाठवून द्यायचा परतूर संघ. जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत सामना चालू होणार नाही. कृष्णा, बबलू आणि फरान. भाऊ ते लेग. ओके 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 ओके. शिवहरीच्या पाठ. ते शिवहरी मेडिकल तुम्ही लेग साईडला थांबलेले तिथे ते कोणत्या तरी गाडीचा ग्लास डिस्टर्ब करतोय. थोडस त्याला खाली करून घ्या म्हणे. लेग साईडचे स्ट्रायकर एंडला फलंदाजीसाठी जातोय आकाश गोरे. नॉन स्ट्रायकर एंडला तोसिफ लाला. बरोबर आहे ना. याचा माणूस उचलले. तोसिफ लाला नॉन स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला आकाश गोरे. चला पंच लवकरात लवकर संपवा हा सामना. आपल्याला आणखी 1-2 सामने चालवायचे. चला लवकर होऊ द्या. दोन्ही संघाला सूचना गोलंदाजी करणारा खास करून, कारण 40 मिनिटं स्ट्रिक्टली फॉलो केले जाणार आहेत. 40 मिनिटांमध्ये 7.1 षटकाचा खेळ झालेलाच पाहिजे. अन्यथा पॅनल्टी कंपल्सरी आहे. भाऊ परतूर संघ तुमचा अतिरिक्त खेळाडू अजूनही आलेला नाहीये. ओके. आकाश गोरे बाहुबली हिट. चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा थोडंच पलीकडे होती. आकाश गोरे काय फलंदाजी करतोय भावा. एक मोठा खेळाडू आणि त्याच प्रकारचं प्रदर्शन आकाश गोरे या फलंदाजाकडून पाहायला मिळते. जैसा नाम वैसा काम सचिन. बेहतरीन बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए आकाश. अगली गेंद शॉर्ट पिच गेंद, उसे कट कर दिया. पॉइंट बाउंड्री की तरफ जाती गेंद. 1 बाउंस 4 रनों के लिए. तर्फे जर हा सामना परतूर संघाने 7 षटकामध्ये जिंकला तर तब्बल 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. जावेदचा पुढचा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मुझमिल मुझो. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 1-1 म्हणजे 11 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. काय सुरुवात आहे. आगाज केलाय. तर स्ट्रायकर एंडला असतील तोसिफ लाला. हेलिकॉप्टर
खोदून काढले. तिथे क्षेत्ररक्षक आहे आमिर अली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. केवळ एकच धाव. चांगली सुरुवात. तिथे तौसिफ लालाची एक दिमागदार म्हणावी लागेल, कारण त्याला माहिती आहे पहिल्या षटकात धावा आलेले आहेत. केवळ एक धाव काढून आपला शॉर बदललाय, आपला एंड बदललाय फलंदाजाने. आता आकाश गोरे स्ट्रायकर इनला. फुल लार्लेनचा चेंडू इनसाइड आउट फटका आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. सुरुवात चांगली झालेली. पुढचा चेंडू जावेदचा. पुन्हा एकदा केवळ दिशा दाखवली आणि पुन्हा जातोय चेंडू सीमा पार. शेख इंजिनियर्स अँड डेव्हलपर चौकार. झाली. अभी तो चौका मारा है, अभी छक्का बाकी है. आगाज देखा आपने, अंजाम अभी बाकी है. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकार 20 धावा. गोलंदाज आहे प्रतीक. चांगला चेंडू प्रतीक. तेच तर रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न तिथे आकाश गोरेचा. ही धाव सुद्धा पूर्ण झाली. पंचाचा इशारा आलाय की लेग बायच्या रूपातली ही धाव असणार आहे. दत्ता मामा पांचाळ आणि मोहन काका श्रीरामवार यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजकडे यावं. दुसरं षटक म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जाते. देगलूर संघाकडून काय सामने होत आहेत. पैसा वसूल सामने या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बलाढ्य संघ, या दोन बलाढ्य संघामध्ये होणारा हा महत्वाचा सामना. पुढचा चेंडू मारलाय. कॉमेंट्री बॉक्स इनला. तिथे आमिर अली आणि आकाश गोरे बॅक टू पवेलियन. डीजे की आकाश गोरेने सुनील दादाचं प्राइस खूपच मनावर घेतलं होतं. 7 काय तो ज्या प्रकारे फलंदाजी करत होता तो 5च षटकात हा सामना संपवला असता, परंतु दुर्दैवरित्या बाद झालेला आहे. सुंदर गोलंदाजी प्रतीक द्वारा. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. जोपर्यंत सामना संपणार नाही तोपर्यंत कळणार नाही का कोणता संघ जिंकला. प्रतीक एक चांगला गोलंदाज आहे, चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या संघातला. आता नवीन फलंदाज मैदानावर जातोय, त्याचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. फरहान लेफ्ट हँड, राईट हँड. फरहान असेल स्ट्रायकर एंडला. चांगली वापसी. पुन्हा एकदा प्रतीक धावतोय. सुंदर चेंडू. विकेटची दाद मागतायत, परंतु पंचावर कोणताही दबाव नाही. आमचे पंच तुम्ही किती दबाव टाका, मैं झुकेगा नाही साला, असे म्हणणारे आमचे पंच आहेत. जॉन्टी भाऊ, सुनील भाऊ कदम. अतिशय अनुभवी अशी पंचांची जोडी आमची. नदीम शेख आणि सुनील उर्फ जॉन्टी भाऊ, खूपच अनुभवी. परंतु गोलंदाजाचं येतं मात्र नक्की कौतुक केलं जाणार. आलेलं आहे, पुढचं पारितोषिक आलेलं आहे. वाचा सचिन सर, जोरात वाचा. या दरम्यान चेंडू हवेमध्ये आणि बाद.
त्यांच्यासाठी सूचना आहे. पारितोषिक जेव्हा द्यायचंय जेव्हा ते काम झालंय कंप्लीट, म्हणजे जर तुम्ही 2 कंटिन्यू षटकारासाठी पारितोषिक ठेवत असाल तर षटकार मारल्याच्या नंतर पैसे आणून द्यायचे आणि त्या 2 षटकारासाठी पारितोषिक होतं असं सांगायचं आहे. आम्ही सांगू मारल्याच्या नंतर, मारण्याच्या अगोदर आम्हाला सांगायचं नाही. मारल्याच्या नंतर पैसे आणून द्यायचे, आम्ही नक्की नाव घेऊ. चला नवीन फलंदाज मोसिक शेख फलंदाजीसाठी आलाय. धावा मात्र सन्मानजनक धाव फलकावर लागल्या गेल्यात, परंतु विकेट जे 2 विकेट पडलेले आहेत ते खूप मोठ्या विकेट होत्या या संघाच्या. चांगला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहे, रिस्की धाव पूर्ण झाली. प्रतीक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगलं षटक म्हणावं लागेल प्रतीकचं. अतिशय सुंदर षटक हाताळतोय. या दरम्यान पुढचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. हे काय झालंय? या झेलाने मला एका गोष्टीची आठवण करून दिली. पाकिस्तानचा सामना होता, सईद आजमल आणि मोहम्मद हाफिज जे 2 खेळाडू होते ते एकमेकाकडे असेच पाहत होते. तसं इथं जावेद आणि आमिर अली अगदी त्याच प्रकारचं पुनरावृत्ती इथं पाहायला मिळाली. चला 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागल्या गेल्या ते 24 धावा. सचिन ते असं झालंय, पहिले आप गाडी छूट गई नवा होगी. चला अंपायर जास्त टीम मीटिंग नको, आपल्याला आणखी 2 सामने खेळवायचे. चला सामना चालू करायचा आहे. पंच टीम मीटिंग नको, आपल्याकडे वेळ कमी आहे. हॅलो, कलाल गौर समाजाचे प्रदेश अध्यक्ष सुनील अण्णा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. देगलूर संघाला एक सूचना सांगतो की तुम्हाला टाइम लिमिट दिलेला आहे. जर तुम्ही त्या वेळेमध्ये सामना कंप्लीट केला नाही तर पेनल्टी 100% आहे. पुन्हा कोणतीही तक्रार ऐकून घेतल्या जाणार नाही, या गोष्टीकडे लक्ष असू द्या. देगलूर संघ टीम मीटिंग घ्यायची नाहीये. अजून तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत. मी एकदाच सांगतो 25 मिनिटं अजून तुमच्याकडे आहेत. गोलंदाजी मार्कवर खालीद भाई लेफ्टी. एकंदरीत पाहता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 24 धावा लागल्या गेल्या आहेत, परंतु विकेट मात्र 2 गमावलेले आहेत. आणि बीसीसी भोकर संघाच्या सुद्धा 24 धावा होत्या 2 षटकात. म्हणजे सामना अगदी पावलावर पाऊल ठेवून चालू आहे भोकरच्या. परतूर संघ आणि याच प्रकारचा झेल सुद्धा सुटला होता विशालचा, अगदी तसं चालू आहे. पुनरावृत्ती होतीये पहिल्या सामन्याची, परंतु पहिल्या सामन्यामध्ये बीसीसी भोकर संघ पराजित झाला होता. बघूया या सामन्यामध्ये स्कोर चेस होईल का, जे 98 धावाचं कोड यावेळेस सुटेल का. खाली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघात स्थान निर्माण केलेला हा गोलंदाज, मोठा रनअप फलंदाज मोसिक शेख साठी गोलंदाजी करेल. यावेळेस पटका मारलाय आणि आसिफचा एकदम आसिफ
पहिल्या चेंडूवर आणि या प्रकारचा झेल तिथे आकाशने सोडला होता भाऊ. तो षटकार गेला होता, हा चौकार गेला. यावेळेस पॉवरफुल हिट मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु गती ही गोलंदाजाची गती पाहतोय आपण अतिरिक्त गतीने हा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. गोलंदाज खाली त्यांच्याकडून काय सामना होतोय, हा सुद्धा सामना एकतर्फी होत नाहीये. रंगत अजूनही कायम आहे. यावेळेस आकुर्त्या टप्प्याचा चेंडू आणि काय फटका मारलाय भावा. षट मध्ये चेंडू आतमध्ये फेकला गेलाय. येत बघा प्रेक्षक, मागणी तसा पुरवठा आहे. पुन्हा एकदा खाली धावतोय. यावेळेस वापसी बॅटचा एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये गडीबार. तो हा फलंदाज, या फलंदाजाच्या बळावर परतूर संघाने तो सामना जिंकला होता. तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. अनिकेत, बॉल आउट. काय फलंदाजी केली होती, अर्धशतक पूर्ण केलं होतं, संघाला विजय मिळवून दिला होता तो फलंदाज अनिकेत. परंतु अजून सामना बाकी आहे. खालीच सारखा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. 34 धावा धावपलका लागल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. दोन्ही संघ तुल्यबळ. विनिंग पर्सेंटेज आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर एकदम 50%. अजूनही अनिकेत बोंगे उर्फ एबी, काय चेंडू आहे भाऊ. वाह, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन तिथे खाली या गोलंदाजाकडून पाहायला मिळाले. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता तिथे अनिकेतचा, परंतु पुढच्या लेंथला म्हणजे यॉर्कर लेनला टाकलेला हा चेंडू खाली या गोलंदाजाकडून तेच तर्रार बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या रूपामध्ये 31 चेंडू मध्ये 64 धावांची गरज आहे. अजूनही ते 5,000 रुपयाचं पारितोषिक आमच्या सुनील भाऊ कांबळे यांच्याकडून लागू आहे. जर 7 षटकामध्ये हा सामना संपवला तर परतूर संघाला 5,001 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु गोलंदाजी नक्कीच या गोलंदाजाचं कौतुक. चांगला फटका खेळलाय. सेल सेल डीजे सेल
निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 35 म्हणजे 35 धावा, 3 गडी बाद. आता 30 चेंडू मध्ये काढायच्या 63 धावा. तीस चेंडू आणि 63 धावा. टीम मीटिंग करायची नाहीये. करू द्या करू द्या करू द्या. टाइम लिमिट चालू आहे. जेव्हा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये उभा करावा लागेल त्यावेळेस समजेल. पाच षटकाचा खेळ पडणं बाकी आहे. 30 चेंडू मध्ये 63 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मस्तान. ओके. गोलंदाजी मार्कवर आपण मस्तानला पाहतोय. या स्पर्धेतला सध्या तरी हायेस्ट विकेट टेकर आहे. मग या मस्तान. स्लोअर वन चेंडू. स्लोअर वन चेंडू पाहायला मिळालाय मस्तान कडून. कारण मस्तान या संघातला तेज तर्रार गोलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतु पहिल्या चेंडूवर विपरीत प्रकार चमत्कार पाहायला मिळालाय गोलंदाज मस्तान कडून. चांगलं स्वागत. काय अटीतटीचा सामना आहे. पुन्हा एकदा होतोय. यावेळेस पडल्याच्या नंतर अधिक उसळी घेणारा चेंडू मस्तानचा. एक डॉट चेंडू आपण पाहू शकता. देगलूर संघाच्या डगआउट मध्ये किती जल्लोषाचं वातावरण आहे. एक डॉट चेंडू झालाय आणि आवाज ऐकायला येतोय डगआउट मधून. काय सामना आहे. ज्या प्रकारचा सामना भोकर वर्सेस कळमनुरीचा झाला होता अगदी त्याच प्रकारचा. पुन्हा एकदा मस्तान धावेल. मारलाय. फटका मारलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पार. दर्शवय 2 डॉट चेंडूच्या नंतर पुन्हा मोठा प्रहार चौकार. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये होता. फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. 100% प्रामाणिक प्रयत्न तिथे गोलंदाज मस्तान कडून पाहायला मिळालाय. परंतु झेल टिपू शकला नाही. आणखी एक आश्चर्याची गोष्ट सांगतो सर प्रशांत दादा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 35 धावा त्या बीसीसी भोकर संघाच्या. यस 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 बरोबर 100% बरोबर. मारलाय. दोषी लाला. मैं यहाँ किसी के बीच में किसी टांग अड़ाने नहीं आया. मैं यार राज करने आया मैं. झुकेगा नहीं साला. पुष्पा. काय फलंदाजी आहे. काय फलंदाजी आहे. काय फटका पाहायला मिळालाय. बाहुबली. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू. चांगली वापसी तिथे मस्तानची. म्हणजे रिक्वायर्ड रन रेट ज्या गतीचा पाहिजे अगदी त्याच गतीचं चालू आहे. आता मात्र 24 चेंडू मध्ये काढायचे आहेत 52. म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या 46 धावा. आता 4 षटकामध्ये काढायचे आहेत 52 धावा. 4-52. बीसीसी भोकरला 56 काढायच्या होत्या. बीसीसी भोकर संघासाठी जे पुढचं ओव्हर होतं त्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. बघूया हे षटक कोण हाताळेल. मुज्जू. नूर मुज्जू गोलंदाजी मार्कवर आपण त्याला पाहतोय. 24 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे परतूर संघाला. आणि देगलूर संघाचा गोलंदाज नूर मुज्जू गोलंदाजी मार्कवर येतोय. 24 चेंडू मध्ये 46 झाल्या. 24 चेंडू मध्ये 52 काढायचे आहेत. अगदी अट्टीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. काय सामना होतोय.
पैसा वसूल पुन्हा एकदा हा सामना ज्या प्रकारचा सामना आपण अनुभवलाय अगोदरचा अगदी त्याच प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण चारही बाजूने बघू शकता प्रेक्षक वर्ग खचाखच भरलेला प्रेक्षक वर्ग. चला बाउंड्री लाईन वर बसलेले प्रेक्षक थोडस सहकार्य करायचं आहे. आपण बाउंड्री लाईन वर नका बसू, थोडे मागे वा भैया प्लीज. हात पाय मध्ये घेतले थोडे बाहेर घ्या भैया प्लीज प्लीज प्लीज. राईट आर्म माफ करा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल नूर मुज्जू आणि स्ट्रायकर एंडला आहे परतूर संघाचा एबी अनिकेत बोंगे. मारलाय फटका आणि काय झेलबा डीजे. धन्यवाद आणून दिलं तर बरं होईल. नूर मुज्जूने पहिल्या चेंडूवर बाद केलाय एक मोठा खेळाडू अनिकेत बोंगेला. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय सचिन मोपडे. सचिन मोपडे 23 चेंडू मध्ये 52 धावाची गरज आहे. धाव संख्या स्थिरावलेली आहे 46 धावावर. सचिन मोपडे याची फलंदाजी आपण या मैदानावर अगोदरही पाहिली. 4 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू मारलाय फटका क्षेत्ररक्षक नाही पोहोचला. एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये कारण झेल सुटला म्हणजे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. इतकंच समाधान मानावं लागेल फलंदाजाला. नक्कीच सचिन खूप अवघड परिस्थिती होऊन बसली आहे परतूर संघाची. धावसंख्या मोठी आहे आणि विकेट गमावलेत लवकर लवकर त्यांनी. परंतु सामना अजून संपलेला नाहीये. बघूया कशा प्रकारचा सामना करतील या भेदक गोलंदाजीचा परतूर संघाचे भेदक फलंदाज. पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू अगदी मिडल स्टंपवर टाकला होता परंतु पडल्याच्या नंतर ऑफ स्टिंगच्याही बाहेर गेलेला हा चेंडू नूर मुज्जू एक अनुभवी गोलंदाज आणि अनुभवाचं प्रदर्शन या गोलंदाजाकडून पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू केवळ एकच धाव मिळाली. काय गोलंदाजी आहे देगलूर संघाचा हा गोलंदाज नूर मुज्जू सुंदर गोलंदाजी करतोय. इक्वेशन मात्र अवघड होत चाललंय. अखुडत्या टप्प्याचा चेंडू होता. नो मॅच लँड मध्ये खेळ आणि चेंडू जातोय सीमा पार.
चला पंच चेक करतायत. चला पंच बघतील ते. ना फिल्डरांनी सांगायचंय ना फलंदाजांनी, पंच चेक करतील. अतिशय बारकाईचं लक्ष आहे दोन्ही पंचाचं. अनुभवी पंच आहेत. पंचाचा इशारा आलाय. दोन्ही हात समांतर आणि धाव वाढली एक अवांतर वाईटच्या रूपामध्ये. या षटकाचा शेवटचा चेंडू माझ्या मते मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. मारलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेल सुटलाय, मोकळा श्वास. धावा किती पंच? ही एकच. मला वाटतं त्या खंब्यामुळे थोडासा डिस्टर्ब झाला तो खेळाडू. काय प्रयत्न केले, सुंदर, परंतु अतिशय- झेल टिपू शकले नाही. अतिशय जीव होता ना त्या कॅच साठी. या प्रकारचे झेल घेणं सोपी गोष्ट नसते, परंतु प्रयत्नाचे 100 गुण द्यावे लागतील. सोडण्याचे सांगतो. 18 चेंडू मध्ये काढायचे आहेत 44 धावा. बीसीसी बोकर संघाला 39 काढायच्या होत्या. भाऊ भाऊ जलेबी नमक मत डालो. चला 18 मध्ये 44. या अगोदर परतूर संघाने हे काम केलंय. या ठिकाणी हार्दिक स्वागत संधी पडेल आपलं. परतूर संघाने या अगोदर हे काम केलेलं आहे. बघूया आता कसा सामना करतील. सचिन मोपडे आणि तोसिफ लाला सारखे फलंदाज अजूनही खेळपट्टीवर आहेत. चला अवघ्या या काही ठिकाणी वेळातच आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब यांचं अवघ्या 30 मिनिटात या ठिकाणी आगमन होणार आहे. नक्कीच. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्र वसंतरावजी चव्हाण सर यांचं काही वेळातच मैदानावर आगमन होणार आहे. तत्पूर्वी जाऊया सामन्याकडे. गोलंदाजी मार्कवर प्रतीक स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आले आणि संघासाठी 6वं. 18 मध्ये 44 असं इक्वेशन आहे. पहिला चेंडू सचिन मोपडेसाठी खेळलाय डाऊन द ग्राउंड. एक धाव असणार आहे, कारण आमिर अली एक चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता तोसिफ लाला या फलंदाजाकडे ती ॲबिलिटी आहे. हा खेळाडू मोठे फटके मारू शकतो, परंतु अगर मगर की बातें, अगर मेरी चाची को मुझे होती तो मैं उसे चाचा कहता. अगर मगरच्या गोष्टी आहेत, काही सांगता येत नाही. पुन्हा एकदा प्रतीक धावेल. मारलाय, पॉवरफुल, बिग बिग. गेला होता त्याच्या दुप्पट स्पीडने मध्ये आलाय. मला वाटतं फलंदाजाला मारण्यासाठी जास्त वेळ लागतोय, प्रेक्षकांना बॉल देण्यासाठी कमी वेळ लागतोय. चला पुढचा चेंडू उचलून मारला चेंडू हवेत. जावेद और ये लगता बहुत बड़ा झटका परतूर संघ को. पाच. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. चांगला जज केला यावेळेस जावेद कर्णधार यांनी. चला भाऊ प्लीज भैया थोडस ओ स्टेटचे तुम्ही थोडं शांत बसा तिथं. मागे मागे सर का. प्रतीक चांगली गोलंदाजी करतोय. प्रतीक एक शांत आणि संयमी खेळाडू या संघातला. सुंदर प्रदर्शन. तर नवीन फलंदाजाचं नाव
विजय मोतपुडे. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला प्रतीक. आणि दादा प्रतीक बद्दल मला थोडस बोलावंसं वाटते, कारण प्रतीक या संघातला, मला हा खेळाडू जेव्हापासून या खेळाडूकडे पाहतोय अतिशय शांत स्वभावाचा हा खेळाडू आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे काही रिॲक्शन न देता आपलं आपलं काम एकदम चोख बजावतो. नक्कीच सचिन, मागील 2 वर्षापासून पाहत आलोय त्याला मी पण. अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू आहे. क्लीन बॉल, काय गोलंदाजी आहे प्रतीक. प्रतीक ज्याने आतापर्यंत 1.5 षटकाचा चेंडू टाकले, केवळ 10 धावा देत 4 गडी बाद केलेत. एक बॉल बाकी. न्यू बॅट्समॅन नेम बबलू शिंदे. बबलू शिंदे स्ट्रायकर एंडला असतील. सर प्रतीक बद्दल आणखी एक गोष्ट मला म्हणायची आहे. प्रतीकने या स्पर्धेतला पॉवर प्लेच्या षटकामध्ये मेडन ओव्हर टाकला होता. नक्कीच आपण कालच पाहिला तो. एवढ्या हे दोनच पट्टीवर मेडनवर टाकणं ही अतिशय अतिशय अवघड गोष्ट आहे. नक्कीच सर, जे 2 गोलंदाज आहेत त्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मेडन ओव्हर टाकले ते म्हणजे त्यामधला एक प्रतीक. अंकित राठोड दुसरा गोलंदाज. हो, पण नंतर थोडासा मागणा ठरला होता पुढच्या षटकात. प्रतीक शेवटचा चेंडू टाकण्यासाठी धावतोय. चांगला फटका मारलाय. धाव घेण्यापासून नकार दिलाय तिथे सचिन मुपडेने, कारण सचिनला स्ट्राईक पाहिजे. आता इक्वेशन आपल्या हाती आले. 12 चेंडू मध्ये काढायचे 37 धावा. 12 चेंडू आणि 37 धावा. 12-37. बघूया या 12 चेंडू पैकी 6 चेंडू हाताळण्यासाठी बारा चेंडू, त्यापैकी 6 चेंडू टाकण्यासाठी खाली आलाय. ओके मध्ये चाललंय. दिशाहीन चेंडू होता तिथे, परंतु डाऊन द लेग चेंडू टाकला होता. पायावरती जाऊन आदळलाय तो चेंडू निर्धावच्या रूपामध्ये. तेज तर्रार चेंडू गोलंदाज खालिद कडून पाहायला मिळाले. का अनुभवी गोलंदाज आहे या संघातला खालिद. 11 मध्ये 37 असे इक्वेशन आहे. सचिन मुपडे एकमात्र आशा अपेक्षा या संघाची. अजूनही खेळपट्टीवर मैदानाच्या आतमध्ये मारलाय सचिनने फटका. चावे
काय प्रयत्न होता माय. चौकार. पुन्हा एकदा खाली धावतोय सचिन मू पुढे अजूनही आहे. पुन्हा एक नातेवाईक यांनी समालोचन कक्षाकडे नाव नोंदणी करायची. बी आर पांचाल साहेब यांच्या आदेशावरून स्टेजवर यायचंय. पुढचा चेंडू खालीचा. काय तेच तर्रार चेंडू आहे. काय तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. परंतु सामना संपलेला नाहीये कारण रंगत अजूनही आहे. हे दोन चेंडू खूप महत्वाचे असणार आहे कारण या दोन चेंडू मध्ये किती धावा काढतील. कारण इक्वेशन आहे 29 धावाचं. जर या दोन चेंडूवर मोठे फटकार आले तर इक्वेशन किती राहील हे खूप गमतीशीर राहणार आहे. दादा उगच पुण्यान बोलवलं नाही माय खालीदला तिकीट काढून देगलूर आल्यानं. पुन्हा एकदा खाली धावेल. फुल टॉस. छक्का खायला बोलिले. छक्का. बुलेटची चाबी इथं भेटलेली आहे. ज्याची कुणाची असेल ती घेऊन जायची. ओळख पटून ओळख पटून चाबी सोबत गाडी घेऊन जायच्या. पुन्हा इथं कमिटीला भरती करून द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर खाले. आता मात्र इक्वेशन थोडस सोपं वाटतंय परंतु नाही. 7 चेंडू मध्ये 23 धावा सचिन मोपडे स्ट्रायकर यांना असेल. मारलाय फटका. एकच धाव घेतील असं वाटतंय चित्र. हा ये बघा. ये बघा काय झालंय. चौका. ए बाबा हा चेंडू खाली बसायचं तुम्ही. 19 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग बाउंड्री लाईनला उभे आहेत ते खाली बसा. ओय दादा तुम्हालाच म्हणालो खाली बसा. अरे तू बाहेर वाकीर भाऊ खाली बसा. खाली येऊन बसा जागा लागतं काय दादा. हा काय सर का? थँक्यू. हो, खाली बसा. आमचं खाली जरा बसा. सांगा, खाली- बाहेर. खाली बसा. खाली बसा. खाली बसा भाऊ. अय आमिर अली. 6 चेंडू 19 धावा सचिन मोपडे आहे. 10 चेंडू मध्ये 25 धावावर फलंदाजी करतोय सचिन मोपडे. एक ग्रामसेवक आहे. सर्व सर्व प्रेक्षकांना विनंती आहे माझी त्या बॅरिकेड्सला खेटू नका. आता इथे एक बॅरिकेड्स पडण्याच्या परिस्थितीत आहे. त्याच्या खाली बसलेले थोडस सांभाळून बाबा. काही झालं तर कमिटीचे मदत राहणार नाही त्याला. मस्तान गोलंदाजी मार्कवर आहे. 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. चला चला देगलूर लवकरात लवकर. नाझीम भाई यांच्याकडून पारितोषिक आहे. जर परतूर हा सामना जिंकला तर 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. या दरम्यान पहिला चेंडू आणि 1 धाव. म्हणजे आता इक्वेशन आहे 5 चेंडू मध्ये 18 धावाचं. 3 मोठे फटके. 3 मोठे फटके सामन्याचं चित्र बदलू शकतात. 5 चेंडू आणि 18 धावा. सचिन मोपडे काढशील का रे भावा. 5 चेंडू आणि 18 धावा.
हॅलो चला प्रेक्षकाकडून जाणून घेऊया हा सामना कोण जिंकणार येते आलेले सोनाऱ्याचे प्रेक्षक काय वाटतं आपल्याला कोण जिंकला सामना चल रहा है सर, देखेंगे अभी क्या होता है तो। आप क्या सोचते कोण जिंकना चाहिए जीतना तो चला हा एंड आहे देगलूरच्या फेवर मध्ये अडीदा 1 मिनिट. निर्धाव चालू द्या अडीदा. हम नहीं लाता एक बॉल डॉट होगा ये देगलूर साइड है उधर जाते हम काका काका तुम्हाला काय वाटतं काका बघा एकदा कॅमेऱ्याकडे झूम करा काकाचं वय बघून वाटतं का क्रिकेटचे एवढे शौकीन असतील पण इथं आलेत सामना पाहण्यासाठी पुढचा चेंडू बोलू आपण काकाशी काका काय विचार आता परतूर तर गेला वाटतं परतून गेल्यासारखंच आहे आता बोकरचे कस झाले ते तसंच होणार. 100% खरी गोष्ट आहे काकाला वाटाले भोकर जिंकाव पण भोकरच नाही इथं. अरे लई पडले रे भोकर बसली मांडी घालून इकडे. 3 मध्ये 18 इक्वेशन. अरे मामा थांबा की काय म्हणले ओके ओके आता काय म्हणतात चौक्याचं आखरी वर पुढच्या मॅचला ठेवू तुमचं इथल्या गाड्या काढून घ्या की भाऊ रस्ता खासदार साहेब येणार आहेत दादा 1 या मिनिट. वाटच्या गाड्या प्लीज मस्त बेगलूर काका काय विचारू गेला ते परतून परतून गेला आता काय वाटतं तुम्हाला मस्तांची मस्तानी गोलंदाजी पाहायला मिळाली. गरज नाही जिंकली देगलूर आणि हा जातोय षटकार नो वाईट पण ज्या काहीतरी झालं तर चित्र बदलेल आशा सोडली नाही पाहिजे. बघूया चला चांगली गोलंदाजी आहे मस्तांची. मारलाय पुन्हा एकदा. काय नो बॉल. ओ, एक बॉल बाकी एक बॉल बाकी थांबा थांबा नाही नाही झालंय 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 हो.